लाडक्या बहिणींसाठी आता मोठी बातमी समोर येते। लाडक्या बहिणींना ई-केवायसी साठी पुन्हा मुदतवाढ मिळणार आहे। होय, कारण ई-केवायसी करूनही हजारांहून अधिक महिलांना डिसेंबरचे 1,500 रुपये मिळालेलेच नाहीत। 31 डिसेंबरच्या मुदतीत ई-केवायसी करताना शासकीय नोकरदार या पर्यायावर चुकून क्लिक केल्यामुळे हा लाभ बंद झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता या महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन फेर तपासणी केली जाणार आहे आणि त्यानंतर ई-केवायसी मध्ये दुरुस्तीची संधी देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाले। डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। नमस्कार, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। पहा, लाडक्या बहिणींसाठी जी.आर हा आलेला आहे। लाडक्या बहिणी ज्या हप्त्याची वाट पाहत होत्या, त्या म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या, तर त्या सर्व लाडक्या बहिणींना आता हप्ता वितरित होणार आहे। आज आहे 24 जानेवारी, आज आहे शनिवार। तर सर्व लाडक्या बहिणींना सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे आता 1 महिना मुदत वाढलेली आहे ई-केवायसीसाठी। आपण जो विनंती अर्ज केला होता, तुमच्या सांगण्यावरून सगळ्यांचे आपण जवळपास 4-5 विनंती अर्ज केले होते महिला व बाल विकास अधिकाऱ्यांकडे। तर त्यांच्या ह्याच्या आपल्याला अर्जाला विनंती करून जर आपण बघितलं तर 1 महिन्याची मुदत आता जवळपास सरकारने डिक्लेअर केलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतोय, डिसेंबर महिन्यासाठी 393 कोटी इतका निधी महिला व बाल विभागाकडे आलेला आहे। त्यामुळे टेन्शन घ्यायचं कारण नाही। ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आला नाही त्यांना डिसेंबरचा हप्ता हा 100% मिळणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाची बातमी ई-केवायसी बद्दल सगळ्यांना तक्रार होती की लाडक्या बहिणींना ई-केवायसी झालेली नाही किंवा आमची ई-केवायसी चुकलेली आहे, तर काय करायचं। त्या संदर्भात एक मोठी बातमी आलेली आहे, ती म्हणजे आता लाडक्या बहिणींना 1 महिना मुदत वाढलेली आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनो टेन्शन घ्यायचं कारण नाही, कारण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे आणि आपण सारखे विनंती अर्ज आपण करत असतो महिला बाल विकास विभागाला। जर आपल्या लाडक्या बहिणींना जर हप्ते आले नाहीत टाईमला, तर आपण हे काम करत असतो। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठं करायची ई-केवायसी आणि कसं करायचं आहे। तर बऱ्याच लाडक्या बहिणींनी काय केलं होतं, चुकीचा पर्याय निवडला होता। सरकारी योजनेत म्हणजे सरकारी जॉबमध्ये कोणी आहे का ह्याच्यावरती होय असं सिलेक्ट केलं होतं आणि त्यामुळे त्यांचं झालं असं की योजनेच्या पात्र यादीतून त्या बाहेर पडल्या गेल्या होत्या। परंतु टेन्शन घेऊ नका, ज्यांचं हे चुकलेलं आहे किंवा ज्यांची ई-केवायसीच राहिलेली आहे, अशा लाडक्या बहिणींना सरकारने आता फिजिकली आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे जाऊन आपली ई-केवायसी करून घ्यायची आहे। पटापटा आता तुम्हाला गाव पातळीवरती आपल्या लाडकी बहिणींसाठी ई-केवायसी करून घ्यायची आहे। त्यासाठी 1 महिनाभर मुदत आहे, म्हणजे आज 24 जानेवारीपासून 20 फेब्रुवारी धरा तुम्ही, 20 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची पूर्ण पडताळणी करायची आहे, तरच तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे। लक्षात घ्यायचं आहे, हप्ता जर मिळवायचा असेल तर ई-केवायसी करणं अतिशय गरजेचं राहिलेलं आहे। तुम्ही असं समजू नका की प्रत्येक वेळेसच मुदत वाढेल, ह्या वेळेस मुदत वाढली म्हणून प्रत्येक वेळेस मुदत वाढेल असं नाही। त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओमध्ये तर मी 2 पॉईंट पुढे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। खूप महत्त्वाचे पॉईंट्स पुढे मी सांगणार आहे, जे तुम्ही फॉलो केले तर 100% तुम्हाला इथून पुढे पैसे हे येत राहणार आहेत आणि प्रत्येक महिन्याला येत राहतील। त्यामुळं जे काय सांगतो तेवढ्या गोष्टी फक्त मन लावून ऐका आणि त्या फक्त फॉलो करा, तर 100% पैसे तुम्हाला तुमच्या खात्यात पाहायला मिळणार आहे। आणि आता काय होणार आहे, तुमचं नाव कायमस्वरूपी यादीतून बाहेर पडणार आणि लाडकी बहिणीतून बाहेर पडलं याचा अर्थ असा की राहिलेल्या 2 ज्या योजना आहेत त्यातून पण बाहेर पडणार। कुठल्या? मोफत गॅस सिलेंडर योजना आणि बाकी घरकुल योजना, ह्यातून सुद्धा तुमचं नाव हे बाहेर पडणार म्हणजे पडणार। त्यामुळं जर तुम्हाला सगळ्या गोष्टींची नीट तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर ह्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे। आता पहा, तुमची जी केवायसी आहे जी चुकलेली असेल किंवा केलीच नसेल, तर तुम्हाला पहिली गोष्ट आता अंगणवाडीमध्ये जायचं आहे। अंगणवाडीमध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडे म्हणायचं आहे की आमची ई-केवायसी राहिलेली आहे। ओके, ई-केवायसी राहिलेल्यानंतर मग ते म्हणतील तुम्ही ई-केवायसी केली होती का, की तुमची ई-केवायसी राहिलेली आहे। तर तुम्ही केली असेल तर त्यांना म्हणा मला दुरुस्त करायची आहे, नाहीतर नवीन करायची आहे। तर जाताना ते तुमच्याकडून 2 ते 3 डॉक्युमेंट्स मागवू शकतात। त्यामुळं सोबत आपलं आधार कार्ड घेऊन जा आणि आपला जो लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म असतो त्याच्यावर किंवा तो फॉर्मच घेऊन जा, नाही तर नंबर जरी असेल तर नंबर तरी तुम्हाला तो लागणार आहे। कारण तिथं प्रत्येकाचे आता फिजिकली फॉर्म भरून दिले जाणार आहेत। ऑनलाईन पद्धतीने पण सुरू होणार आहे। आपण सरकारकडे विनंती अर्ज करत आहोत की आम्हाला
ऑनलाईन पद्धतीने सुद्धा हे अर्ज आम्हाला कसे करता येतील ह्याचे सुद्धा वेबसाईटमध्ये तुम्ही पुन्हा चालू करा. आधी तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलं आहे थोडेसे दिवस थांबा, वेबसाईटवरती काम चालू आहे. वेबसाईटसुद्धा तुमच्या लवकरच भेटीला येईल, परंतु माहीत नाही, तारीख डिक्लेअर झालेली नाही. त्यामुळं फिजिकली पटकन करून घ्या. सुरू झालं आहे तर त्या जाताना आधार कार्ड आणि रेशन कार्ड घेऊन जा सोबत वाटल्यास, आणि बँकचे डिटेल्स व्यवस्थित घेऊन जा. आता फॉर्म काय असणार आहे, पहिल्यांदा तर तुमचं फॉर्मवरती नाव असेल, तुमचं घरात तुमचं वडिलांचं आधार कार्ड असेल, पहिल्यांदा तुमचं आधार कार्ड असेल, नंतर आधार कार्ड झाल्यानंतर तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड मागतील. परत तुम्हाला विचारतील की तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीला आहे का. तिथं तुम्हाला नाही असं सिलेक्ट करायचं आहे. तिथं होय म्हणू नका, नाहीतर पुन्हा एकदा फसलात. आणि आता ही शेवटची संधी आहे. जर तुम्ही पुन्हा एकदा तिथं होय असं लिहिलं तर मग प्रॉब्लेम झाला म्हणून समजायचं आहे, कारण तुम्हाला पुन्हा तिथं संधी दिली जाणार नाही. ही शेवटची संधी आहे, अखेरची संधी आहे. हे लक्षात घेऊनच आपल्याला KYCसाठी काम करायचं आहे. KYC चुकवू नका. 10 वेळा विचारा अंगणवाडी सेविकेला, पुन्हा फॉर्म भरा, नवीन फॉर्म भरा. फिजिकली आहे त्यामुळे तिथं काही टेन्शन नाही, एक खोडून दुसरा करू शकता, पण प्रॉपर व्यवस्थित असेल असाच फॉर्म आपल्याला भरून द्यायचा आहे, अन्यथा प्रॉब्लेम होणार आहे. ज्यावेळेस फॉर्म भरतील त्यावेळेस अंगणवाडी तुमचं आधार कार्ड चेक करतील, कदाचित तुमचं रेशन कार्ड मागू शकतील, कदाचित तुमचा उत्पन्नाचा दाखलासुद्धा मागू शकतील. तर ह्या गोष्टी तुम्ही आधी एकदा विचारून या. शक्यतो तर आधार कार्डच मागतील आणि रेशन कार्ड जास्तीत जास्त. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत जाताना असू द्यात. झेरॉक्स घेऊन जा त्याची, आधार कार्डची दोघांची, जे पती किंवा वडील असतील त्यांचे आधार कार्डची झेरॉक्स आणि तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स, हे जाताना दोन्ही घेऊन जायचं आहे आणि तिथं KYC करून व्यवस्थित घ्यायचं आहे. नाहीतर काय होतं, परत आपण डॉक्युमेंट घेऊन जात नाही, मग उगाच जातो आणि माघारी येतो आणि मग आपण परत जातच नाही. हा प्रॉब्लेम आपल्या सगळ्यांसोबत होत असतो. कुठल्याही कामासाठी आपण जर गेलो आणि आपल्याकडे कागदपत्र नसतील तर आपण जातो आणि परत माघारी येऊ म्हणून आपण कधी जातच नाही. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायचा आहे. तुम्ही म्हणाल आज पैसे येणार आहेत का? आज चान्सेस आहेत. डिसेंबर महिन्याच्या वाटपाचे चान्सेस आज आहेत आणि वाटले 26 जानेवारीचे सुद्धा, जो आपल्या जानेवारीचा हप्ता आहे त्याचेसुद्धा चान्सेस आज आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्यामुळं हप्ते तर मिळतीलच हो, पण तुमचं नाव पात्र लाभार्थीत असणं गरजेचं आहे. कारण डिसेंबरचा हप्ता तुम्हाला माहिती आहे 13-14 तारखेला मिळाला होता, परंतु ज्यांचं नाव पात्र लाभार्थी यादीमध्ये होतं अशाच लाडक्या बहिणींना मिळाला होता. आता तुम्ही म्हणा मी पात्र लाभार्थी यादीमध्ये आहे का नाही, हे कसं चेक करणार? तर तुम्हाला ग्रामपंचायत किंवा महिला व बालविकास कार्यालयात जाऊन पात्र लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव चेक करायचं आहे. तिथं असेल तर तुमचं नाव 100% असेल, नाही तर तुम्हाला ते कारणसुद्धा सांगतील. कोण? महिला व बालविकास अधिकारी तुम्हाला कारणसुद्धा सांगतील की तुमचं नाव बाद का केलं आहे. तर त्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा अर्ज पडताळणी करून चेक करू शकता. हा व्हिडिओ आता जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायचा आहे. काही प्रश्न असतील तर तुम्हाला ते नक्की विचारायचे आहेत, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.